होतं का नाही साहेब अजून? पीठ मळलं, बटाटे शिजायला टाकले, भात टाकून दिला. हा इतका टाइम लागतो मग साहेब करायला? दिवसभराचं काय केलं मग का? हा तांदूळ धुवून काढे का? नाही तशी टाकून दिली. पाणी नव्हतं घरात. पिठं मळलं तरी काही समजलं नाही. पिठं मळून घेतलं. देवगावची आई देवाच्या काय काढली छाया सांगू लागली नाही. तुम्ही म्हणला नाही मी आईने कोणाला तुमची लावती नाही. देवाची आई सांगत होती की देवाची आई सांगत होती. तुम्ही तर म्हणे आमची आई बोलतच नाही काही लय शांत आहे म्हणे आमची आई. तुझं काय करायचं ते मला माहिती का आता काय करायचं ते काय नाही. हा पीठ मळून ठेवले. काय का आणलं मग तू आता? हा आणलं मी करायला 10,000 रुपयाचं 20 रुपयाचं. काय तेल आणलं का? तेल नाही आणलं. तेल होतं किती मोठं? आहे थोडंसं. हो आता तेच उद्या आणलं लागेल. हां आता येतात नका दाखवते टकल्यावर निघून करत आहे. याच्यात काय आहे? सोप हां सोप. ते केवढं आणलं? हा 5 रुपयाला मला सांगू राहील तू. मग 5 रुपयाचं नाही का माझ्या बापाने 2 रुपयात ठेवलं काय? 5 रुपयात 10 रुपयाचा असन दे. हा कोणतं हे 10 रुपयाचं आहे? मग ते खोक्या सगळं 10 रुपयाला असन दे. 5 रुपयाचं आहे 5 रुपयाचं. समजलं का? तू अर्थ भरताय लहान झाली तू. मग हा मग लहान लेकराच्या पुढे गेलं तो बोलत काम. मी अशीच आहे. मी अशीच आहे पहिल्यापासून. तुमच्या देखत मी केलंच नाही. आता ते मस्त ठेवून देते तिथं वरी. हा का मस्त तू ती थांब. काढा. मग घर हातात घेऊनच काढेल मग म्या. नाही ना. मग 5 रुपयाचं घर. हा हुशार आहे ते हुशार का पागल एक काय आणि ते तर पाय पाटकन काहीतरी आहे. कांदा गिंदा कापून ठेवून त्यावर लोक. कशाला? कशाला कापायचं कांदा? हा काय करायचं आहे? काहीच नाही करायचंय. फक्त वरण भात आणि बटाट्याची भाजी. ते वरण भात म्हणजे भात आणि बटाट्याची भाजी हा आणि चपात्या. पण त्या दिवशी केलं ते घास नाही खाल्ला. मग टोपलं भर पडलं ते जेवण. हा का खाल्लं का तुम्ही? खाल्लं? इकडे पाय अर्थ पाय आम्ही कामावून आलो अर्थ अजून स्वयंपाकाचा पातळा नाही. काच काय चालायचं आहे असं केल्यानं? हा कस काय चालायचं आहे अर्थ? काय तो ज्या दिवशी स्वयंपाक होईल असेल बाळा त्या दिवशी आपलं जेवण नाही लागत. नको नको मला नाही जेवायचं असं म्हणतात नाना. बरं का ही पनिशमेंट आहे. मग तुला सांगितलं होतं मी सांगू नको म्हणून मम्मी पप्पाला. तर कोण सांगितलं अर्थ? हा तू मम्मी पप्पाला कोण सांगितलं? तुला म्हणलं होतं सांगू नको म्हणून. तुला म्हणलं होतं चुपचाप राय म्हणून. कोण सांगून देईल मम्मी पप्पाला? हा तो कोण सांगितलं सांग पहिले. मला पहिले उत्तर दे. उत्तर दे उत्तर.
पाणी घे मला प्यायला. पाणी घ्यावा ना. पाणी. दादा पाण्यावाला कधी येतो? दादा पाण्यावाला कधी येतो दादा? हो तात्या. दादा पाण्यावाला पाणी आणून दे. पाणी 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 आणून दे भाऊ. भाऊ, कामाचीला. दादा पाणी पाणी आपल्याला प्यायला. हा मला काय माहिती आता कुठे जाईल तू, कधी येणार आहे? हा डोळे लावून चालला काय जप? दाद तुला हात लावल्यावर वाढ होतं का उभं राहायचं? हा ना पहा बरं लगेच. बुट कुठे आपले बुट? दादा कुठं कुठे आहे? किती टाइम घालला त्यानं सकाळी? सकाळी थोड्या वेळ ते बार बळ्याने करू लागलं. रडा लागलं होतं का? रडत होतं. वेळ बांधलेलं होतं, घातेल होते ना, रडत होतं. ते त्याला असं पाया असं त्यांना त्याचं असं आपटीला पाहिजे त्यांना. मग ते पिपणी वाजली का मग तिथेच त्याचं हे करी जाईन ते. असं होतं ते पहिले पहिले रडत होतं ना आता. अर्थ वाढी लागलं तो ये म्हणून चटणी पॅन्टी यायला लहान झाले आता. मग वाढर ना ते आता. वाढीच लागलं ना, हा. लहान झाल्या ना. हा ड्रेस आणला हम्म. स्वतः त्या लेकराला पाडवतं ते सगळे लोक लेकरांना नाही कपडे घातले का? हा तुम्हाला कालच म्हणलं ड्रेस घेऊन म्हणलं तर मार्केटमध्ये कपडे होते ना तिथं. तिथे उरसाचं का कपडे होती का? हा ती गुरी महिना सोनी होती म्हणून. चला बाय मित्रांनो. आता दुसरं